होळी होळी कापसा इतकी मऊ लुसलुशीत पुरणाची तेल पोळी कोणाला आवडणार नाही असे होऊ शकते का? नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनवते, ते पण तेलाची पुरणपोळी बनवते. अजिबात पिठाचा वापर करत नाही. त्यासाठी जे काही साहित्य लागते एकदा बघूया, त्यानंतर पोळी बनवायला सुरुवात करूया. पुरणपोळी बनवायचं म्हटलं तर आधी आपल्याला लागते हरभऱ्याचं डाळ. ह्या हरभऱ्याच्या डाळीला चना डाळ देखील म्हणतात, काही जण हरभऱ्याची डाळ म्हणतात. आपल्या सोलापूर साईडला तर हरभऱ्याचं डाळच म्हणतात. आता हरभऱ्याच्या डाळाला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. एक 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हरभऱ्याची डाळ. आता आपल्याला कुकरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. मी 1 कप एवढं हरभऱ्याची डाळ घेतलेलं आहे. वजनी म्हणलं तर पाव किलो आहे, वाटी म्हणलं तर 1 कप आहे. 1 कप हरभऱ्याच्या डाळासाठी मी 2 कप एवढं पाणी घातलेलं आहे. ज्या कपनी मी डाळ घेतली त्याच कपनी 2 कप पाणी घातलेलं आहे. कटाची आमटीसाठी कट लागतं म्हणून मी 2 कप वापरलेला आहे. जास्त वापरलं तरी काही हरकत नाही. आता कुकर बंद करायचं आणि गॅसवर ठेवून 3 ते 4 शिटी मारून घ्यायचं आहे. तेल पोळी बनवताना पुरण एकदम पातळ असते, त्यामुळे एकदम मऊसूत अशी आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजून घ्यायचं असते. त्यामुळे मी 4 शिटी मारून घेतलेला आहे कुकरच्या. कुकर थंड होईपर्यंत आपण साईडला पीठ मळून ठेवूया. त्यासाठी 2 कप एवढं गव्हाचं पीठ, 1 कप मैदा, थोडंसं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं. त्यानंतर पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तेलपोळी बनवताना पीठ घट मळायचं नाही, एकदम पातळ लागते. पुरणाची कन्सिस्टन्सी आणि पिठाची कन्सिस्टन्सी सेम लागते तेलपोळी बनवताना. त्यासाठी एकदम मऊ आणि पातळ असं पीठ मळून ठेवायचं आहे. आता पीठ मळून झालेलं आहे. पीठ मऊ होण्यासाठी मी वरनं थोडंसं पाणी मारते, जेणेकरून पीठ मऊ होईल त्यासाठी. आता पीठ मळून झालेलं आहे. कुकर देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता डाळ किती मऊ शिजलेलं आहे. आता ह्याच्यातलं जे काही पाणी असते ते काढून घ्यायचं आहे. कट अजिबात राहिलंच नव्हतं, त्यामुळे मी ह्याच्यातलं पाणी काढले नाही. त्यानंतर हळद घातलं, थोडंसं साखर, विलायची पावडर घातलं आहे. हळद शिजवताना देखील घालतात, मी शिजवताना घालत नाही, जेणेकरून नंतरच घालते. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तेलपोळी बनवताना पुरण आपण एकदम मऊ शिजवतो ना, वाटायचं जास्ती वाटायचं काही गरजच भासत नाही. आता थोडं सगळं चांगलं मिक्स झालं की चटका द्यायचं असते, त्यामुळे थोडं मी गॅसवर ठेवलं आणि सगळं साखर विरघळेपर्यंत चटका दिलं. आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे मऊ झालेलं आहे. चमच्याने थोडं तरी घासलं ना, एकदम असं पुरण जशी होती ना तशीच होते. मी कधी पण पुरण वाढताना मिक्सरमध्येच वाढते. थोडं थोडं घालून मिक्सरमध्ये वाटलं ना एकदम मऊसूत आणि एकजीव होते पुरण, त्यामुळे मी मिक्सरमध्ये वाटते. काही जण पुरण यंत्र वापरतात, काही जण वाटायचं चाळणी असते त्याच्यात पण वाटू शकता तुम्ही. मी मिक्सरमध्येच वाटले आणि सगळं चांगलं हाताने मिक्स करून एकजीव करून घेते. आता पुरण पण बनवून तयार झालेलं आहे आणि पीठ देखील एकदम मऊ झालेलं आहे. आता ह्याला पिठाला भरपूर तेल लावायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं असं तेल लावून मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पुरणाची कन्सिस्टन्सी आणि पिठाची कन्सिस्टन्सी सेम झालेलं आहे, असं पाहिजे आपल्याला. आता दोन्ही तयार झालेलं आहे. चला तर मग आता पोळी बनवायला सुरुवात करू. तेलपोळी बनवताना एक ताट भेटते, ते ताटावर तेलपोळी बनवलं जातं. गावाकडं असताना मी एखाद्या वेळेला व्हिडिओ बनवेन तेव्हा तुम्हाला दाखवते. आता माझ्याकडे तर तेलपोळी बनवायचं ताट नाही, त्यामुळे मी घरीच जुगाड करून असं एक प्लास्टिक पेपर कट केले. आणि हा प्लास्टिक पेपर कट करायचा, त्याला चांगलं तेल लावायचं आणि कणकेचा गोळा घ्यायचा आणि आधी हाताने पसरून घ्यायचे, वाटी बनवून घ्यायचं. त्यानंतर पुरण त्याच्यात घालायचं आणि सगळं चांगलं स्टफिंग करून असं भरून घ्यायचं आहे. चांगलं पॅक करून घ्यायचं. आता पुरण भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला दोन्ही हाताला चांगलं तेल लावायचं. तेलपोळी म्हणजे तेलाचा तर भरपूर वापर होणार आणि बेलनाला पण चांगलं तेल लावायचं. हाताने आधी पसरून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला बेलनाने लाटून घ्यायचं आहे. बेलनाने पण लाटताना एकदम फास्ट लाटायचं नाही, अलगद आणि सावकाश हातानेच लाटायचं आणि कंटिन्यू असं फिरवत राहायचं, आकार देत राहायचं. कारण तेलपोळी बनवताना पिठाचा अजिबात वापर होत नाही, फक्त तेलामध्येच बनवलं जातं. आता हातावर पण सावकाश घ्यायचं, त्यानंतर तव्यात घालायचं. तव्यात घालण्याच्या आधी तव्याला चांगलं तेल लावायचं, तरच ते पोळी तव्याला सोडून उठती. आता एका साईडला लालसर झालं की दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं. दोन्ही साईड चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. एकदम मऊ लुसलुशीत, कापशाईपेक्षा मऊ होतात आणि एका मुठीत मावतात, एवढी मऊ होतात पोळी. एकदा नक्की करून बघा.
चला तर मंडळी, एकदम मऊ लुसलुशीत ओटाने खाता येतील अशी पुरणाची तेलपोळी बनवून तयार झालेला आहे. पुरणाची पोळीची रेसिपी आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू.